तर आज बनवली होती मी सानूसाठी मसूरची हेल्दी डाळ. कशी तर ती सांगते. नमस्कार मंडळी, जय श्री कृष्ण. स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी व्लॉगमध्ये. तर एका कांद्याचा अर्धा कांदा करून तो स्वच्छ धुवून मी बारीक असा चिरून घेतला. त्याच्यानंतर 2-3 लसणाच्या पाकळ्या घेतल्या. नंतर बीटाची एक खाप बारीक अशी चिरून घेतली, एकदम बारीक चिरून घेतली. आणि थोडंसं गाजर स्वच्छ धुवून त्याला पण बारीक असं चिरून घेतलं. त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली आणि तीसुद्धा बारीक अशी कट करून घेतली, म्हणजे बाळाला चावायला ती इझी गेली पाहिजे. आणि जर या रेसिपीमध्ये तुम्हाला गाजर आणि बीट ॲड करायचे नसेल तर तुम्ही तसंही करू शकता. तर इथं आपण घेतलं एक बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, बीट आणि थोडंसं गाजर आणि कोथिंबीर. आता कुकरला गॅसवरती टेकवलं. त्याच्यामध्ये 1 चमचा तूप घातलं. त्यामध्ये थोडीशी मोहरी, थोडीशी जिरं टाकलं आणि जे लसणाच्या पाकळ्या होत्या त्यामध्ये टाकून दिल्या. आता मी नेहमी सांगते तसं आजही सांगेल, तुम्ही तुपाच्या जागी तेलसुद्धा वापरू शकता. हे कलसलं की त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कांदा टाकून दिला आणि कांद्याला त्यामध्ये मस्त असं परतून घेतलं. कांदा परतला की त्याच्यानंतर त्यामध्ये चिरलेलं गाजर आणि बीट, कोथिंबीर टाकून दिली आणि त्याला मस्त असं कलसू दिलं. जोपर्यंत ते कलसत नाही तोपर्यंत त्याच्यात पाणी वगैरे काहीच ॲड करायचं नाही. त्याला मस्त असं तुपामध्ये कलसू द्यायचं. 2-3 मिनटं हे कलसल्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडीशी हळद ॲड केली. त्यानंतर जेवढी आपल्याला मसूरची डाळ बनवायची त्यानुसार त्यामध्ये मी पाणी ॲड केलं. नंतर एका वाटीमध्ये जेवढी मला मसूरची डाळ बनवायची होती तेवढी काढून घेतली आणि ती मसूरची डाळ मी 2-3 पाण्याने ना एकदम स्वच्छ अशी धुवून घेतली. धुतल्यानंतर त्या कुकरच्या पाण्यामध्ये मी त्याला टाकून दिलं. आता मी नेहमी सांगते तसं आजही सांगणार, जर तुमच्या बाळाला तुम्ही मीठ देत असाल तर तुम्ही यामध्ये मीठ ॲड करू शकता किंवा बिना मिठाचंही तुम्ही बनवू शकता. सानू मी सांगते की 14 महिन्याची कंप्लीट आहे म्हणून मी तिला मीठ देते. मीही 10-11 महिन्यापर्यंत मीठ तिला दिलं नव्हतं. तर रेडी झाली आपली मसूरची डाळ. थँक्स फॉर वॉचिंग.